स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपने वादा। नमस्कार मित्रहो, आपला भारत, आपला महाराष्ट्र, आपली संस्कृती, आपली परंपरा खरंच किती छान आहे। मला आपल्या संस्कृती, राष्ट्र, राज्याबद्दल सांगायला खूप अभिमान वाटतो। खास करून आपला महाराष्ट्र, महाराष्ट्रातील गडकोट, समुद्र किनारपट्टी, नदी, सुंदर गावं, शहर, डोंगर रांगा, सह्याद्री पर्वतरांगा किती किती सुंदर आहेत। पहा ना, डोळ्यात सामावून जातात हे सर्व पाहताना। हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव आहे। हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी। आता आपण जरा दुसऱ्या भागाकडे पाहूया। जसे आपण आपले घरात नीटनेटकेपणा कसं एकदम स्वच्छ व सुंदर ठेवू, तसा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो का? त्याचसाठी प्रयत्न करतो का? मला सांगा, या सर्वाला जबाबदार कोण? आपणच ना। रोडवर थुंकणे, कुठेही जागेवर कचरा टाकणे, बेशिस्तपणानं वागणे, यामुळे परिसरात रोगराई पसरतात। आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो का? त्यासाठी दूरदृष्टी हवी, तीच आपल्याकडे नाहीशी होत चालली आहे। आपण आपलं घर, अंगण सोडलं की काहीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत नाही। परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाहीत, तर इच्छाशक्ती लागते। ती आपण मनापासून आणली पाहिजे। आपल्या शहर परिसराला रोगराई मुक्त केलं पाहिजे। मला हे खूप कठोर होऊन सांगावं वाटतं की आज आत्तापासून संपूर्ण देशात, राज्यात, शहरात ही जागरूकता निर्माण केली पाहिजे। आपण आपल्या घरात घाण करतो का? घरात पान, मावा खाऊन थुंकतो का? घरामध्ये कचरा फेकतो का? नाही ना। मग आपल्या परिसरात, इतर ठिकाणी हे सगळं का करतो? आपला परिसर स्वच्छ सुंदर दिसावा असे कोणाला वाटत नाही का? आपण आपला विचार आता बदलला पाहिजे। सर्व परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। गडकोट, आजूबाजूचा परिसर, गार्डन, रस्ते, शाळा, कॉलेज, मंदिरे, नोकरीचं ठिकाण, या सर्वांना आपण आपलं मानलं पाहिजे आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे। हे सर्व काही खूप अवघड आहे असं नाही बरं का। हे आपण नक्की करू शकतो। आपल्या सर्वांसाठी, देशासाठी, राज्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवूयात। चला, एक सुंदर स्वप्न आणि राष्ट्र घडवूयात। धन्यवाद। যদি তোরে ডাক শুনে কেউ না আসে, তবে একলা চলো রে। যদি তোরে ডাক শুনে কেউ না আসে, তবে একলা চলো রে। একলা চলো, একলা চলো, একলা চলো, একলা চলো রে। आइए गांधी जी के बताए हुए कदमों पर चलें और एक स्वच्छ और सुंदर भारत की रचना करें। चलो